देशभरात अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना युद्धाचा शेवट दृष्टीपथात अजूनही येत नाहीये। तसं बघायला गेलं तर ट्रम्प 2 दिवसांपासून चर्चेचा राग आळवत आहेत, मात्र इराण त्याला प्रतिसाद काही देत नाहीये। उलट सैतानाशी चर्चा करणार नाही असं म्हणत इराणनं ट्रम्प यांचा आणखी पाणउतारा केलाय। पण ट्रम्प यांचं नॅरेटिव्ह बदलताना दिसत नाही आणि कायदेशीर कटकटीतून वाचण्यासाठी हे युद्ध नाहीच असं नवं प्यादही त्यांनी पुढे केलंय। शेकडो क्षेपणास्त्र, हजारो ड्रोन्स, अनेक मोठे नेते आणि लष्करी अधिकारी ठार। सर्वसामान्यांचा बळी, मालमत्तांचं नुकसान। जगभरात महागाई, अभूतपूर्व मंदीचं संकट। ट्रम्प मात्र म्हणतात हे युद्ध नव्हे। जवळपास महिनाभरापासून इराण इस्रायलसह आखातात अक्षरशः आगडो मुसळलाय। अठ्ठावीस फेब्रुवारीला तेहरानसह इराणमधल्या अनेक ठिकाणांवर अमेरिका इस्रायलच्या संयुक्त फौजांनी हल्ले चढवले। प्रत्युत्तरादाखल इराणनंही इस्रायल आणि आखातातल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य केलं। दररोज हजारो ड्रोन उडतायत, क्षेपणास्त्र आदळतायत, क्लस्टर बॉम्ब फुटतायत, इमारती पडतायत, माणसं मरतायत। आखातासाठी, इस्रायलसाठी आणि सगळ्या जगासाठी हे युद्धच आहे, केवळ एक जण सोडून। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते हे युद्ध नाहीये, तर ही फक्त लष्करी कारवाई आहे। कारण युद्ध म्हटलं की अमेरिकेचा कायदा आडवा येतो। त्यापेक्षा युद्धाला लष्करी कारवाई म्हणा आणि आपल्याला हवं ते करा, असंच काहीसं ट्रम्प यांचं धोरण आहे। विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात हे कबूल करतानाही ट्रम्प यांची जीभ अजिबात अडखळत नाही। आता रिपब्लिकन पक्षाच्या एका निधी संकलन कार्यक्रमात त्यांनी याचं वर्णन कसं केलंय ते बघा। मी युद्ध हा शब्द वापरणार नाही, कारण हा शब्द वापरणं योग्य नाही असं मला सांगितलं। त्यांना युद्ध हा शब्द आवडत नाही, कारण त्यासाठी परवानग्या घ्याव्या लागतात। त्यामुळे मी लष्करी कारवाई म्हणतो, जे खरंच आहे। अमेरिकेच्या संविधानानुसार कोणत्याही दुसऱ्या देशासोबत युद्ध करायचं तर त्याला काँग्रेसची म्हणजे देशाच्या कायदे मंडळाची परवानगी लागते। मग काय, युद्धाऐवजी लष्करी कारवाई म्हणा आणि कोणत्याही परवानगीशिवाय व्हेनेझुएला, इराण सारख्या देशांवर हल्ले करा। आता एकदा जीप सैल सोडायची ठरवली की काहीही बोललं तरी चालतं। इराणनं चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा करत आणखी एक ट्रम्पगिरी ऐकायला मिळाली। इराणकडून चर्चा करणाऱ्यांनी आपल्याला सर्वोच्च नेता होण्याची ऑफर दिल्याचं ट्रम्प यांनी सांगून टाकलं। There's never been a head of a country that wanted that job less than being the head of Iran. I don't want it. We listen to some of the things they say. We hear them very clearly. They say, I don't want it. We'd like to make you the next supreme leader. No, thank you. I don't want it. आता यावर ज्यांचा विश्वास बसेल त्यांना इराणनंच चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याचा ट्रम्प यांचा दावा खरा वाटला तर त्यात नवल नाही। ट्रम्प यांनी चर्चेचा मार्ग खुला असल्याचं जाहीर केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात इराणनं त्यातली हवा काढून घेतली खरी, पण आपण म्हणतोय तेच खरं। हा ट्रम्प यांचा खाक्या असल्यामुळे इराणलाच चर्चा हवी असल्याचं ते परत परत सांगतायत। And they are negotiating, by the way, and they want to make a deal so badly, but they're afraid to say it because they figure they'll be killed by their own people. They're also afraid they'll be killed by us. ट्रम्प यांनी रोज असा काहीतरी दावा करायचा आणि इराणनं तो सपशेल फेटाळायचा, हे रोजचंच झालंय। बुधवारी रात्रीच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी पुन्हा तीच टेप लावल्यानंतर इराणनं अधिक आक्रमकपणे चर्चेला नकार दिला।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः सैतान आहेत. सैतानाशी चर्चा करणं ही मोठी चूक आहे. आमची क्षेपणास्त्रच ट्रम्प यांच्याशी बातचीत करतील अशी प्रतिक्रिया इराणी लष्करानं दिली आहे. There might be peace talks involving Vice President Vance, but I don't know, because certainly the language coming out of Iran does not suggest that peace is imminent. And there are apparently 4,500 American Marines on the way to that area. So there is a genuine risk that things may get worse before they get better. असं असताना ट्रम्प यांनी अचानक चर्चेची आणि शांततेची भाषा सुरू करण्याचं कारण काय? पहिलं महत्त्वाचं कारण आहे अमेरिकेत युद्धाला वाढत असलेला विरोध. युद्ध अमेरिकेच्याच भल्यासाठी आहे असं ट्रम्प कितीही ओरडून सांगत असले तरी युद्धामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांच्या खिशाला मोठं भोग पडलंय. इंधनाचे दर भडकलेत आणि वाहनं चालवणं खर्चिक झालंय. टपाल खात्यानं प्रत्येक पार्सल मागे 8% इंधन अधिभार लावलाय. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाची लोकप्रियता किमान पातळीवर पोहोचलीय. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसू शकतो. ट्रम्प यांना अचानक उपरती झाल्याचं दुसरं कारण इराणचा कडवा प्रतिकार हे असू शकतं. युद्ध संपण्यासाठी अमेरिकेनं जाहीर केलेली 4 आठवड्यांची मुदत संपत आली असतानाही इराण मागे हटत नाहीये. उलट इस्रायल आणि आखातातल्या अमेरिकेच्या तळांवर अधिक आक्रमक हल्ले होत आहेत. त्यामुळे आखातात एखादा मोठा अणु अपघात होण्याची भीती अमेरिकेला सतावू लागल्याचं बोललं जात आहे. America's strongest, greatest, I tell you, the turning point of this war during the conflict was the total shock which Iran achieved by hitting Dimona. Dimona is Israel's nuclear jewel. That is where its nuclear plant is, and by destroying the security, the most secure iron dome perhaps in the world was the dome that Israel put over Dimona, much more than perhaps Tel Aviv or Jerusalem. To being able to pierce that dome by Iranian missiles sent a shockwave. It changed the nature of the war. ट्रम्प म्हणतात हे युद्ध नाही. इराण म्हणतोय सैतानाशी चर्चा नाही. सध्या तरी सर्वमान्य होईल असा कोणताही मध्यमार्ग नाही हे वास्तव मान्य करायला हवं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.